हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी माने सर, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. तर लास्ट युनिट मध्ये आपण कोणता पॉइंट शिकला होता सांगा? मोड्स ऑफ कम्युनिकेशन बेस्ड ऑन डायरेक्शन ऑफ कम्युनिकेशन. देर आर थ्री टाइप्स का टू टाइप्स? थ्री टाइप्स. कोणते कोणते? सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि थर्ड फुल डुप्लेक्स. व्हॉट इज सिम्प्लेक्स? युनिडायरेक्शनल. सेंडर सेंड आणि रिसिव्हर रिसिव्ह. रिसिव्हर कॅन नॉट सेंड, म्हणजे ते युनिडायरेक्शनल कम्युनिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? हाफ डुप्लेक्स. राईट. हाफ डुप्लेक्स मध्ये काय राहतं? बाय डायरेक्शन बट नॉट सायमल्टेनियस. आणि फुल डुप्लेक्स मध्ये बाय डायरेक्शन अँड सायमल्टेनियस. ओके. तर तिथे आपला 1.3 जो पॉइंट आहे सिलेबस नुसार तो संपलेला आहे. ओके. राईट. तुम्हाला पहिल्या युनिट मध्ये किंवा पहिल्या व्हिडिओ मध्ये मी सिलेबस पण दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं होतं आणि आतापर्यंत आपण काय काय शिकलेलं आहे. ओके. तर हा आहे तुमचा आता 1.4. 1.4 जो युनिट आहे, 1.4 जो तुमचा सब पॉइंट आहे पहिल्या युनिट मधला, त्याच्यामध्ये आपल्याला काही डिटेल स्ट्रक्चर शिकायचं, म्हणजे मोठ्या गोष्टी शिकायच्या. ओके. या पीडीएफ मध्ये फक्त तुम्हाला तो पॉइंट शिकण्यासाठी ज्या डेफिनेशन्स, जी कन्सेप्ट लागणार आहे तेवढाच डेटा दिलेला आहे. ओके. यानंतर आपण डायरेक्टली 1.5 स्टार्ट करणार आहे, जो की आपला कम्प्युटर नेटवर्किंगचा पार्ट असेल. ठीक आहे का? कारण त्याला एक रिझन आहे. जेव्हा आपण कम्प्युटर नेटवर्किंगचा 1.5 आणि 1.6 हे जे दोन पॉइंट्स आहेत याच युनिटचे, ते कंप्लीट करून घेऊ, त्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळी कॉन्फिडन्सची लेवल येते, म्हणजे तुम्हाला कम्प्युटर नेटवर्क बद्दल माहिती झालं. आणि त्यानंतर मग आपण रिटर्न येणार आणि परत हे 1.4 मध्ये अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन आणि डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन असे दोन पॉइंट्स आहेत. त्या दोन पॉइंट्स मध्ये आपल्याला जवळजवळ 4 डायग्राम शिकायचे आहेत, म्हणजे त्या मॉड्युलेशनच्या टेक्निक्स आहेत. त्या अगोदर एक आपल्याला आउट ऑफ द सिलेबसचं, आउट ऑफ द ट्रॅक एक एक्स्ट्रा लेक्चर घ्यावं लागेल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मॉड्युलेशन वगैरे काय आहे ते पूर्ण समजून सांगणार. ओके. त्यानंतर मग आपण या युनिटचा राहिलेला पोर्शन पाहणार आहे. क्लिअर? राईट. तर आता लक्ष द्या, अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल म्हणजे काय राहतात पहा. जसं आपण म्हणतो दोन टाईपचे आपल्याकडे काय आहेत, दोन टाईपचे सिग्नल्स राहतात. एक राहतो तुमचा अॅनालॉग सिग्नल आणि दुसरा राहतो डिजिटल. अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स वगैरे तुम्ही जे शिकलं, ज्याच्यामध्ये व्होल्टेज, करंट या सगळ्या गोष्टी होत्या, ते सगळं तुमचं अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स झालं. ठीक आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय राहणार? बायनरी वालं, ज्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 या दोनच व्हॅल्यू. अख्खा पूर्ण सब्जेक्ट शिकला आपण त्याच्यावरती, ज्याच्यामध्ये आपला आन्सर काय राहणार? फक्त 0 और 1. ठीक आहे. तर तसंच आता अॅनालॉग सिग्नल काय, डिजिटल सिग्नल काय, एकदम सिम्प्लिफाईड डेफिनेशन्स आहेत. पहा इथे पाहू शकतो. अॅनालॉग सिग्नल जर आपण म्हणलं तर अॅनालॉग सिग्नल म्हणजे तुमची साइन वेव्ह असते. साइन वेव्ह इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ अॅनालॉग सिग्नल. ओके. काय म्हणलं इथं? अॅनालॉग सिग्नल इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. अॅनालॉग सिग्नल काय आहे? एक कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम आहे. आता कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम म्हणजे काय, हे पहिलं शब्द झालं तुमचं. दुसरा काय? दिस सिग्नल चेंजेस कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम और विथ टाइम. ही दुसरी स्टेटमेंट झाली. ठीक आहे. आणि तिसरी काय? दिस सिग्नल म्हणजे अॅनालॉग सिग्नल हॅज इनफायनाइट व्हॅल्यूज. ओके. आता हे जे तिन्ही लाईन्स दिलेले आहेत ना, या लाईन्सचं मीनिंग तुम्हाला मी एका डायग्राम थ्रू आता समजून सांगतो. ही तर तुमची डायग्राम झाली सायनोसायडल वेव्हची. काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम ड्रॉ केलेला आहे. इकडच्या साईडला व्होल्टेज दिला. इथं त्यांनी सांगितलं की बाबा अॅनालॉग सिग्नल आहे. हे व्हीपीपी म्हणजे राहतं पीक टू पीक व्होल्टेज. पीक टू पीक व्होल्टेज म्हणजे प्लस व्हॅल्यू आणि मायनस व्हॅल्यू या दोघांची ऍडिशन करायची. आता ते म्हणू नका की +5 आणि -5 म्हणजे 0 होते. साईनला इग्नोर करायचं, मॉड मध्ये त्याची ऍडिशन करायची. हे 5 आणि हे 5 म्हणजे टोटल किती झाले? 10 व्होल्ट. त्याला आपण म्हणतो पीक टू पीक व्होल्टेज. आता काय म्हणलेलं आहे? कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम म्हणजे काय की हा जो सिग्नल आपण इथे ड्रॉ करत आहे, हा सिग्नल आपण विथ रिस्पेक्ट टू काय ड्रॉ करतोय? टाइम. आणि हा सिग्नल इथे सुरू झाला बघा, हा अशा प्रकारे तुमची साइन वेव्ह आहे. आता मी काय करतो, इथे जे व्होल्टेज आहे याला कन्सिडर करतो मी हे 5 व्होल्ट आहे. इकडच्या ऍक्सिसवर आपण काय मोजतोय? व्होल्टेज. बरोबर आहे. म्हणजे सिग्नल मधलं हायेस्ट व्होल्टेज किती आहे?
5 व्होल्ट आहे, बरोबर. आता हा सिग्नल काय होतोय, जसा जसा टाइम पुढे जात आहे, टाइम पुढे जात आहे म्हणजे या ऍक्सिस वर बघायचं, टाइम पुढे जात आहे तसा तसा तुमचा सिग्नल सुद्धा पुढे जात आहे, राईट. दिस इज कॉल्ड कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. पहिली लाईन क्लिअर झाली. दुसरी लाईन काय सांगितली, दिस सिग्नल चेंजेस कंटिन्युअसली विथ द टाइम. टाइम सोबत कंटिन्युअसली काय होतोय, चेंज होतच आहे ना, चेंज होतोय म्हणूनच याला काय आहेत. आता इन्फायनाइट व्हॅल्यूज कशा आहेत ते दाखवतो, लक्ष द्या इकडं. समजा मी काय केलं, आता हे तुमचा टाइम पिरियड आहे ना, बरोबर आहे. मी काय म्हणतो, इथं तर T0 राहतं, राईट. इथं राहणार T1, इथे राहणार T2, इथे राहणार T3, इथे राहणार T4. असे मी कितीही सॅम्पल्स घेऊ शकतो इन बिटवीन, बरोबर आहे. आता बघा, जर मी T1 च्या वेळेस टाइम मोजला तर इथं कुठेतरी व्हॅल्यू येईल T1 ची, येईल ना, बरोबर आहे. जर मी T2 ची व्हॅल्यू मोजली तर T2 ची व्हॅल्यू इथे येणार आहे. सिमिलरली T3, सिमिलरली T4, एवढ्या व्हॅल्यू आल्या, बरोबर आहे, राईट. आता झालं काय, T1 ला जे व्होल्टेज आहे मी अप्रॉक्सिमेटली कन्सिडर करतो की हे व्होल्टेज इथपर्यंत आलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आता बघा, इथं 0 आहे, इथं 5 व्होल्ट आहे, दोघांच्या सेंटर मध्ये आलंय अप्रॉक्सिमेटली. म्हणजे अप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यू 2.5 ते 3 व्होल्ट असायला पाहिजे T1 ची. आता T2 ची व्हॅल्यू सांगा, इथं आलाय 5 च्या जवळ आहे, किती घेऊ, 4.5 घेऊ. समजा ही व्हॅल्यू किती आहे, 4.5. त्यानंतर T3 ची व्हॅल्यू किती भेटली, एक्झॅक्टली 5 व्होल्ट भेटली आपल्याला, बरोबर. आता सिमिलरली बघा T4, 5 पेक्षा थोडस कमी आहे, म्हणजे व्हॅल्यू किती झाली, 4 व्होल्ट झाली, राईट. मी किती सॅम्पल घेतले, T1, T2, T3, T4 म्हणजे सॅम्पल झाले. प्रत्येक सॅम्पलचं व्होल्टेज कसं आहे, वेगवेगळं व्होल्टेज भेटलं. आता काय करूयात, आता कन्सिडर करा, तुम्हीच मला सांगा आता की T1 आणि T2 या दोघांच्या मध्ये मी आणखीन एक सॅम्पल घेऊ शकतो का नाही, राईट. आता समजा की T1 आणि T2 च्या मध्ये मी अजून एक सॅम्पल घेतला, ठीक आहे. T2 आणि T3 च्या मध्ये पण एक सॅम्पल घेतला, इथं पण एक सॅम्पल घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथं घेतला, इथे परत, असे मी किती सॅम्पल्स घेऊ शकतो, अशा प्रकारे इनफायनाइट सॅम्पल्स घेऊ शकतो. मग प्रत्येक सॅम्पलला व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल का वेगवेगळी असेल, वेगवेगळे असेल ना. म्हणजे तुमच्या एका साइन वेव्हच्या एका हाफ सायकल मध्ये मी तुम्हाला दाखवलं की कोणत्याच टाइमला कोणतीच व्हॅल्यू सेम येऊ शकत नाही, 2 पॉइंटला सेम व्हॅल्यू येते. हे बघा, इथं 0 ला 0 व्होल्ट आहे, तर इथं जर समजा आपण T5 कन्सिडर केलं तर इथं पण व्होल्टेज किती आहे, 0. इथं पण व्होल्टेज किती आहे, 0, राईट. ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, दिस लाईन, या लाईनला बेस लाईन म्हणतात. या लाईनला काय म्हणतात, बेस लाईन. कळतंय, फर्स्ट इयरला तुमची बेस लाईनची टेस्ट वगैरे होते ना, असते की नाही. ती बेसलाईन टेस्ट म्हणजे काय असतं की पॉलीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुमच्याकडे एक बेसिक लेवलचं नॉलेज तरी असायला पाहिजे, म्हणून ती एक बेसलाईनची टेस्ट घेतात की कितपर्यंत तुमचं नॉलेज आहे, बेसिक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल ती टेस्ट असते का नाही. तसंच म्हणून याला काय म्हणतो आपण, बेसलाईन. कळतंय. तर याच्यावरून काय समजलं, 3 स्टेटमेंट होत्या. पहिली, कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू टी ड्रॉ करतो. दुसरं, कंटिन्युअसली चेंजेस विथ टाइम, जसा जसा टाइम बदलतोय तसं तसं तुमची वेव्ह फॉर्म पण काय होत आहे, चेंज होत आहे. आणि तिसरं, सिग्नल हॅज इनफायनाइट व्हॅल्यूज, जे मी तुम्हाला इथे प्रूव्ह करून दाखवलं की या सिग्नल मध्ये व्हॅल्यूज किती आहेत, इनफायनाइट आहेत. कळालं. दॅट्स वाय युअर अॅनालॉग सिग्नल इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. इट चेंजेस कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम and it has infinite values. Best example of analog signal is साइन वेव्ह और सायनोसायडल वेव्ह. ठीक आहे. तर साइन वेव्ह म्हणा किंवा ट्रायंग्युलर वेव्ह म्हणा, दोन्ही ज्या वेव्हज आहेत या काय रिप्रेझेंट करतात, एक अॅनालॉग सिग्नल. आली तर 2 मार्काला डेफिनेशन येऊ शकते, त्यापेक्षा जास्त याचं काही वेटेज नाहीये. असं का म्हणतोय, कारण 16 मार्काचा युनिट आहे. 16 मार्काचा युनिट आहे. 16 मार्काचा युनिट पेपर मध्ये किती मार्काला येणार, 24 मार्कला. कसं कॅल्क्युलेट केलं,
जेवढं तुमचा युनिटचं वेटेज असेल त्या वेटेजला इंटू 1.5 करायचं, 1.5 पट करायचं. म्हणजे हे जवळजवळ किती मार्काला येणार? 24 मार्काला. या 24 मार्कापैकी कोणते कोणते क्वेश्चन किती किती मार्क्सला येतात हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून, पहिल्या लेक्चर पासून सांगतच आहे, राईट. जसं की हे तर फिक्स झालं हो, कालचा पॉइंट शिकलेला आपला मोड्स ऑफ कम्युनिकेशन, 4 किंवा 6 मार्क याचे डन झाले, ठीक आहे. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम याचे 4 मार्क कन्सिडर करा. प्रोटोकॉल आणि स्टँडर्ड वगैरे सगळं मिळून किती मार्काला येईल? 4 मार्काला. 2 मार्काला प्रोटोकॉल येईल, 2 मार्काला स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, काहीतरी क्वेश्चन येईल समजा त्याच्यावर. किती मार्क्सला? 4 मार्क्सला. मार्क झाले किती आपले? 6 आणि 4 10 आणि 4 14. उरले किती मार्क्स आता फक्त याच्यातून? 14 मार्क. त्या 14 मार्कासाठी ना आणखी तुम्हाला भरपूर मोठा सिलेबस शिकायचा आहे. कम्प्युटर नेटवर्कचं इंट्रोडक्शन आहे, कम्प्युटर नेटवर्कचं क्लासिफिकेशन आहे, नेटवर्कचे बेनिफिट्स आहेत, त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, राईट. तर तेवढ्यावरून अप्रॉक्सिमेटली अजून 10 ते 12 मार्काचे क्वेश्चन्स त्याच्यावरती येऊ शकतात. तर हे फक्त फंडामेंटली कन्सेप्च्युअल पॉइंट आहे, ठीक आहे. एवढं सगळं तर झालं. अजून याचा राहिलेला पार्ट त्याच्याबद्दल तर आपण बोललोच नाही. कळतंय? याचा राहिलेला पार्ट आहे ना अजून, ज्याच्यामध्ये मी म्हणलं तुम्हाला ब्लॉक डायग्राम वगैरे आहेत, ASK, FSK, PSK वगैरे आपल्याला शिकायचं आहे टेक्निक्स. त्याच्यापैकी एखादा क्वेश्चन येतो किती मार्क्सला? 4 मार्क्स. कळतंय? म्हणजे 16 मार्काचा वेटेज देऊन सुद्धा या युनिटमध्ये आपल्याला सिलेबस जास्त दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला अभ्यास पण जास्त करावा लागणार. क्लिअर? समजलं अॅनालॉग सिग्नल काय असतो? आता याच्या अपोजिट आहे आपला डिजिटल सिग्नल. ओके, तर आता आपला डिजिटल सिग्नल काय राहणार? पहा, हा आहे आपला डिजिटल सिग्नल. सायनोसायडल वेव्ह फॉर्म दिसते? सायनोसायडल आहे का? राईट. ही कोणती वेव्ह आहे तुमची? स्क्वेअर वेव्ह आहे. काल बिटरेट वगैरे शिकलं, त्या बिटरेट मध्ये अशीच वेव्ह होती ना, बरोबर आहे. जर मला याला व्हॅल्यू द्यायची असेल तर काय व्हॅल्यू देऊ? इथं 1, इथे, 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 इथं, इथं 1 0 1 0 म्हणजे काय? बायनरी. बायनरी अॅनालॉग आहे, डिजिटल आहे. म्हणजे हा सिग्नल अॅनालॉग आहे, डिजिटल आहे, बरोबर आहे. डिजिटल मध्ये 2च व्होल्टेज लेवल असतात, बरोबर. डीटी मध्ये आपण सगळं शिकलेलं आहे की 0 व्होल्ट ला कशाने डिनोट करतात? बायनरी 0 ने. आणि 5 व्होल्ट ला कशाने डिनोट करतात? राईट. अॅनालॉग सिग्नल इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम. अॅनालॉग सिग्नल हॅज इन्फायनाइट नंबर ऑफ व्हॅल्यूज. याच्या अपोजिट डिजिटल सिग्नल इज डिस्क्रीट फंक्शन ऑफ टाइम. डिस्क्रीट शब्दाचा अर्थ असतो डिसकंटिन्युअस. म्हणजे वेळ वाढला, टाइम वाढत असेल, मिली सेकंद, मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद जरी टाइम वाढला तर अॅनालॉग सिग्नल बदलतो, त्याची व्हॅल्यू बदलते. कळलं? बट डिजिटल सिग्नल डिसकंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम आहे. डिसकंटिन्युअस फंक्शन असल्यामुळे डिजिटल सिग्नलची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होणार नाही. ते पण दाखवतो तुम्हाला कंटिन्युअसली कसं चेंज होत नाही. बघा इकडं आता मी काय केलं, इथं एक सॅम्पल घेतला, याला नाव दिलं T1. इथं अजून एक सॅम्पल घेतला T2 आणि इथे एक सॅम्पल घेतला T3. ठीक आहे, राईट. त्याच्या पुढे इथं T4, इथे T5, एवढे सॅम्पल्स घेतले, राईट. आता तुम्ही मला सांगा T1 ला किती व्होल्ट आहे? 5. T2 ला पण किती व्होल्ट आहे? 5. T3 ला किती व्होल्ट होतं? 5. पण व्हॅल्यू डिक्रीज होऊन किती झाली आता? 0. तर T3 पासून T5 पर्यंत परत व्हॅल्यू काय आहे? 0च आहे, राईट. परत याच्या इन बिटवीन समजा जर मी सॅम्पल घेतले T6, T7 वगैरे, तर हे T6, T7 या दोन्ही सॅम्पलला व्होल्टेज किती असणार आहे? 5 व्होल्ट. म्हणजे माझ्या पूर्ण सिग्नल मध्ये किती व्होल्टेज आहे? काही ठिकाणी 0 आहे, तर काही ठिकाणी राईट 5 व्होल्ट आहे, काही ठिकाणी 0 व्होल्ट आहे, काही ठिकाणी 5 व्होल्ट आहे. किती आहेत? 0 व्होल्ट, 5 व्होल्ट. किती व्हॅल्यू आहेत? 2च. इनफायनाइट आहे, फायनाइट आहे? फायनाइट आहे. टाइम बदलला तसा सिग्नल बदलतोय का? नाही ना. टाइम सोबत कंटिन्युअसली चेंज होतोय का? नाही होत. म्हणजे हा तुमचा डिस्क्रीट सिग्नल झाला. कळतंय? सो डिजिटल म्हणजे काय झालं तुमचं? डिस्क्रीट. काय म्हणताय थेअरीमध्ये बघा, डिजिटल सिग्नल इज अ डिस्क्रीट सिग्नल. म्हणजे काय आहे? डिसकंटिन्युअस आहे. कोणाचा? फंक्शन ऑफ. बघा ना तुम्ही, आता बघा मी दाखवतो तुम्हाला डिस्क्रीट कुठे आहे. बघा इथून इथपर्यंत
टाइम बदलला का नाही बदलला? बदललाय ना टाइम, पुढे गेले ना, पुढे गेले की टाइम बदलला की नाही? बदलला ना टाइम. सिग्नलची व्हॅल्यू किती आहे? 5 व्होल्टला 5 व्होल्टच आहे. सिग्नलची व्हॅल्यू बदलली का? नाही ना. साइन वेव्ह जर काढली इथं अशी, साइन वेव्ह मध्ये मला कोणती तर अशी जागा दाखवा की जिथं टाइम वाढलाय पण व्होल्टेज कमी जास्त झालं नाही. ते असं शक्य आहे का? साइन वेव्ह काय आहे? अॅनालॉग सिग्नल. अॅनालॉग सिग्नल कसा असतो? कंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम असतो. कळलं? म्हणून डिजिटल सिग्नल इज डिस्क्रीट फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे काय? इट इज अ डिसकंटिन्युअस सिग्नल विथ रिस्पेक्ट टू टाइम, सो इट डू नॉट चेंज कंटिन्युअसली विथ टाइम. सोबत हा कंटिन्युअसली चेंज होत नाही. पाठ करायची गरज आहे? पाठ करायची गरज आहे का? राईट. किंवा तिथं स्टेटमेंट काहीतरी लिहिली त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, असं काही होतंय का? दिसतंय ना अर्थ सगळं. मग हे दिसत आहे, इथं समजत आहे, तर हे आपल्याला प्रॉपरली लिहिता पण आलं पाहिजे. कळतंय का? एवढा मोठा सिलेबस आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी पाठ करणार आहे तुम्ही? पाठ काहीही करायचं नाहीये, सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली समजून घ्यायच्या आहेत. क्लिअर? आता पुढे पहा. डिजिटल सिग्नल हॅज फायनाइट. याच्या पुढे काय असायला पाहिजे? व्हॅल्यूज. डिजिटल सिग्नल हॅज फायनाइट व्हॅल्यूज. किती? 2. कोणत्या कोणत्या? 0 आणि 1. ते मे बी 0 म्हणजे 0 व्होल्ट आणि 1 म्हणजे 5 व्होल्ट असू शकतं. ठीक आहे. पुढं अ स्क्वेअर वेव्ह किंवा ट्रेन ऑफ पल्सेस रिप्रेझेंट द डिजिटल सिग्नल. स्क्वेअर वेव्ह असेल किंवा ट्रेन ऑफ पल्सेस असतील, ते काय असेल तर ते काय रिप्रेझेंट करतात? तुमचं डिजिटल सिग्नल. अॅनालॉगला कोण रिप्रेझेंट करतं? साइन वेव्ह रिप्रेझेंट करते. ओके. क्लिअर? इथपर्यंत दोन्ही सिग्नल समजले? पाठ झाले? राईट. आता पुढे बघा. आता तुम्हीच मला सांगा, अॅनालॉग कम्युनिकेशन आणि दुसरं, बरोबर आहे, कम्युनिकेशन म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ डेटा, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. नॉर्मल आपण काय सांगितलं सुरुवातीला? पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की कम्युनिकेशन म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ वर्ड्स. जे दोघं बोलत बसलेले आहेत त्यांच्यामध्ये काय होत आहे? कम्युनिकेशन. बट दोघं फोनवर बोलत असतील तर त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. आपण इथे कोणतं कम्युनिकेशन शिकतोय? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये आपण एकमेकांसोबत बोललं, फाईल शेअर केली, व्हिडिओ शेअर केला, हे सगळं काय झालं? डेटा. कळालं? कम्युनिकेशन मध्ये आता आपल्याला 2 कम्युनिकेशन त्यांनी दिलेले आहेत. पहिला, दुसरा. तुम्हाला कम्युनिकेशन शब्दाचा अर्थ माहित आहे? अॅनालॉग आणि डिजिटल शब्दाचा पण अर्थ आता तुम्हाला माहित झालाय. अॅनालॉगचा अर्थ काय? साइन वेव्ह, चेंजेस विथ टाइम, इनफायनाइट व्हॅल्यूज. डिजिटलचा अर्थ डिसकंटिन्युअस फंक्शन ऑफ टाइम, इट हॅज फायनाइट व्हॅल्यू, 0 और 1. एवढं माहित झालं? बरोबर आहे. मग आता इथे डेफिनेशन काय दिली बघा. ते लहान लेकराला सांगत नाहीत का? त्या पद्धतीचं आहे. कसं आहे बघा, काय म्हणते? अ कम्युनिकेशन विच टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ इज कॉल्ड ॲज अॅनालॉग कम्युनिकेशन. असं कम्युनिकेशन, ज्या कम्युनिकेशन मध्ये मी फक्त कोणते सिग्नल वापरले? अॅनालॉग सिग्नलच वापरले, तर त्याला कोणतं कम्युनिकेशन म्हणायचं? अॅनालॉग कम्युनिकेशन. कळालं? राईट. आणि ज्या कम्युनिकेशन मध्ये मी कोणते सिग्नल्स वापरले तर त्या कम्युनिकेशनला आपण काय म्हणणार? ओ राईट. क्लिअर? ही डेफिनेशन पाठ करायची गरज आहे. राईट. अजून दुसरं काहीतरी राहू शकतं. अॅनालॉग ट्रान्समिशन आणि डिजिटल ट्रान्समिशन असं पण राहू शकतं. अॅनालॉग ट्रान्समिशन, डिजिटल ट्रान्समिशन आलं इथं. काय लिहिणार डेफिनेशन? कम्युनिकेशनचा शब्द काढून टाका, तिथं कोणता शब्द टाका? म्हणा आता. अॅनालॉग सिग्नल इज कॉल्ड ॲज अॅनालॉग ट्रान्समिशन. The transmission which take place with the help of analog signal is called as analog. Similarly, digital transmission, the transmission which take place with the help of, right. कळतंय? राईट. इथं हे जे शब्द लिहिलाय ना, हा शब्द मॉड्युलेशन. राईट. 5 तास बोलू शकतो मी या शब्दावर. एका शब्दावर फक्त पॉइंट कोणताच शिकवणार नाही, फक्त मॉड्युलेशनच्या कन्सेप्ट वरती. अख्खी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जी ब्रांच आहे, ती ब्रांच, त्याच्यामध्ये जे कम्युनिकेशन वाले सब्जेक्ट आहेत ना, कम्युनिकेशनचा जो पार्ट असतो, तो अख्खा कम्युनिकेशनचा पार्ट या एका शब्दावरती डिपेंड असतो, मॉड्युलेशन वरती.
ठीक आहे, आपला बॅड लक असा आहे की आपल्याला सिलेबस मध्ये त्यांनी मॉड्युलेशन हा पॉइंट दिलेला नाही. बट मी जे तुम्हाला म्हणलं की अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन आणि डिजिटल टू अॅनालॉगचे आपल्याला पॉइंट शिकायचे आहेत, ते सगळे पॉइंट वगैरे काही नाही, ते मॉड्युलेशनच्या टेक्निक्स आहेत. ते काय राहतात? मॉड्युलेशनच्या टेक्निक्स. आता जर मी इथं नावं लिहायला जर चालू केले ना मॉड्युलेशन टेक्निक्सच्या, आता नावं काय लिहू ते सोडा. इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच जे असते का नाही, 3rd सेमिस्टर पासून त्यांनी कम्युनिकेशनचे सब्जेक्ट शिकायला सुरू करतात. 6व्या सेमिस्टर पर्यंत त्याला दर सेमिस्टरला एक सब्जेक्ट राहतो कम्युनिकेशनचा. विचार करा आता ते किती मॉड्युलेशन शिकत असतील, किती वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन शिकत असतील. कळतंय? तर मॉड्युलेशन काय असतं काय नाही याच्यावरती आपण एक डिटेल वेगळं लेक्चर घेऊया. त्याचे नोट्स पण मी तुम्हाला देतो, बट ते आपल्याला सिलेबसला राहणार नाही, बट ते आपल्याला हेल्प करेल काय समजून घेण्यासाठी, अॅनालॉग आणि डिजिटलला समजून घेण्यासाठी, म्हणजे याच्या पुढचा जो पॉइंट आपण शिकणार आहे ते समजून घेण्यासाठी. क्लिअर? राईट. तर आता अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये हे 3 टाइप्स राहतात. हे प्युअर अॅनालॉग आहेत. हे तिघही कोण आहेत? प्युअर अॅनालॉग कम्युनिकेशन आहे. आणि हे तिघ जे आहेत हे तुमचे प्युअर डिजिटल आहेत. बरोबर आहे? म्हणजे याच्यामध्ये आपण फक्त डिजिटल सिग्नलच यूज करणार आणि याच्यामध्ये आपण फक्त अॅनालॉग सिग्नलच यूज करणार. या दोघांना मिक्स करून सुद्धा एक कम्युनिकेशनचा टाइप असतो, मॉड्युलेशनचा टाइप असतो. क्लिअर? तर आता इथे एम फॉर मॉड्युलेशन, ए म्हणजे अँप्लिट्यूड, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, पी म्हणजे फेज. हे त्यांचे लॉंग फॉर्म झाले. अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, फेज मॉड्युलेशन. ओके. त्यानंतर हे डिजिटल आहेत. याच्यामध्ये पण एम म्हणजे मॉड्युलेशनच राहणार. इथं आहे एम. एम म्हणजे काय राहणार? मॉड्युलेशन. पण हे डिजिटल वाले आहेत. पहिला असतो पीसीएम. पीसीएम म्हणजे पल्स कोड मॉड्युलेशन. ठीक आहे. दुसरा असतो डीएम. डीएम म्हणजे डेल्टा मॉड्युलेशन. आणि तिसरा असतो एडीएम. एडीएम म्हणजे अडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन. क्लिअर? तर आता याच्यामध्ये आणखीन एक टाइप असतो, तो म्हणजे असतो तुमचा डीपीसीएम. त्या डीपीसीएम मध्ये काय असतं? डिफरन्शियल पीसीएम. काय असतो? डिफरन्शियल पीसीएम. काळजी करू नका, हे जे 4ही टेक्निकचे नावं घेतले, हे 4ही टेक्निकचे सब्जेक्ट तुम्हाला 5व्या किंवा 6व्या सेमिस्टर मध्ये शिकायला येणार आहे. आता पण तुमच्या 3rd इयर वाल्यांचा जो 6वा सब्जेक्ट चालू आहे 6व्या सेमिस्टरचा, वायरलेस अँड मोबाईल नेटवर्क, त्याच्यामध्ये त्यांना या टेक्निक शिकायला आहे. क्लिअर? राईट. तर आज आपण काय काय शिकलं? अॅनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल आणि त्यानंतर ह्या 2 छोट्या छोट्या डेफिनेशन्स. क्लिअर? एवढं लिहून ठेवा. नोटबुक मध्ये नोट्स कंटिन्यूअस राहू द्या. जसं पीडीएफ चे नंबर येत राहतील तसं तुमच्या नोटबुक मध्ये कुठेही सिक्वेन्स वगैरे काही चेंज होऊ देणार नाही. तुम्हाला सिस्टमॅटिक पीडीएफ नोट्स भेटतील. पीडीएफ चे नंबर वगैरे सगळे प्रॉपर येतील. ओके. चलो, थँक्यू.